आणि यानंतर आपण थेट जाऊयात ठाण्यामध्ये भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे। रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष बोलतात। मी मागच्या बैठकीत ठराव झाला ना, मागची भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जे कामकाज झालं त्याचं जे कार्यवृत्तांत आहे, ते कार्यवृत्तांत आपल्या सर्वांच्या समोर मी मंजुरीसाठी ठेवतो। मंजूर असेल तर सर्वांनी वर हात करून मंजूर करावं। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी, लोकसभेतील आमचे सहकारी खासदार राकेश सिंगजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनयजी सहस्रबुद्धे, आपले सहसंघटन मंत्री, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीशजी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आपले ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेब, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आपले शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे, मुंबई शहराचे भाजपचे अध्यक्ष आशिषजी शेलार, ठाणे विभागाचे भाजपचे अध्यक्ष कपिल पाटील, विजयाताई रहाटकर, ठाणे शहराचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी लेले, ग्रामीणचे अध्यक्ष दयानंदजी चोरगे, महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवीताई नाईक, आपले आदिवासी मंत्री विष्णू सावरा, सहकार मंत्री सुभाषजी देशमुख, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री रवीजी भुसारी, आपले महामंत्री सुरजित सिंग ठाकूर, अतुलजी भातखळकर, आमदार डॉक्टर संजयजी कुटे, डॉक्टर रामदासजी आंबटकर, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, आपण जयवंतीबेन मेहता या सभागृहामध्ये आत्ता बसलेलो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जयवंतीबेन मेहता या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या एक ज्येष्ठ नेत्या होत्या। आमदार, खासदार, केंद्रात मंत्री, पक्षाच्या पदाधिकारी, पूर्वीपासून त्यांनी भाजपचं काम केलं। ते आज आपल्यात नाही आहे, त्यांचं नाव या सभागृहाला दिलेलं आहे। अशा या सभागृहात ही बैठक आपण संपन्न करतोय। आवाज येत नाही? अशा या सभागृहामध्ये ही बैठक आपण तू नको वाढू, माझा वाढवतो। ही बैठक आपण घेतो। ठाणे शहराच्या अध्यक्षांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की 92 साली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पहिली बैठक झाली होती। मला असं वाटतं की त्यानंतरही एक बैठक भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी झाली।
आणि आज 20-25 वर्षानंतर या ठिकाणी ही बैठक आपण घेतोय. खरं तर ठाणे हे भाजपचं बळ असलेलं बालेकिल्ला अशा प्रकारचं शहर आणि ग्रामीण भाग होता. एकेकाळी ठाणे जिल्ह्यामध्ये रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, जगन्नाथ पाटील या नेते मंडळींनी लोकसभेमध्ये भाजपचं नेतृत्व केलेलं आहे. गजाननराव कोळी हे आपले पहिले आमदार, अरविंदजी पेंडसे यांनी या ठिकाणी जनसंघाच्या कामाची सुरुवात केली. वसंतरावजी पटवर्धन यासारख्या महान नेत्यांची खऱ्या अर्थानं ही भूमी आहे. अशा या महान नेत्यांनी ज्या ठिकाणी काम सुरू केलं, या ठिकाणी ही बैठक आपण बोलवतो आणि या बैठकीतून आपण एक प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून जायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार आपल्याला करायचा आहे. आपल्याला माहिती आहे, अजूनही येत नाही. आपल्याला माहिती आहे की 6 आणि 7 जानेवारीला दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची बैठक झाली आणि केंद्राच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्याच्या नंतर 15 दिवसामध्ये राज्याची कार्यकारिणी व्हावी अशा प्रकारच्या सूचना आहे आणि त्यामुळं आज आपण ही कार्यकारिणी घेतो. राज्याची कार्यकारिणी झाल्याच्या नंतर 15 दिवसामध्ये आपल्याला जिल्ह्याची कार्यकारिणी आणि त्यानंतरची तालुक्याची कार्यकारिणी ह्या पुढच्या काळात पार पाडायच्या आहे. एक गोष्ट खरी आहे की निवडणुका आहेत, परंतु निवडणुका जरी असल्या तरी निवडणुकीच्या काळात सुद्धा या कार्यकारिण्या आपल्याला पार पाडायच्या आहेत. आपलं आठवतं की मागची जी आपली कार्यकारिणी मुंबईमध्ये झाली, ती ही कार्यकारिणी आपण एकाच दिवसाची केली आणि त्याचं कारण की त्या काळामध्ये राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुळे आपल्याला वेळ कमी होता, परंतु आपण एका दिवसामध्ये ही कार्यकारिणी पूर्ण करून नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण तोंड दिलं. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की राज्यामध्ये 212 नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ज्यावेळेस आपण या कार्यकारिणीमधून निवडणुकीला सामोरं गेलो, सर्व कार्यकर्ते कामाला लागले, नेतृत्वाची फळी राज्यभर फिरली आणि त्याचा परिणाम म्हणून या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा पक्ष ठरला. खरं तर हे श्रेय जर कोणाला जात असेल तर या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याला हे श्रेय जातं. आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही निर्णय झाले, जे काही वातावरण होतं, त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका होत्या की देशामध्ये नोटबंदीचा निर्णय झाला, मराठा मोर्चे निघाले, अन्य समाजाचे मोर्चे निघाले आणि या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे परिणाम काय येतील अशा प्रकारची शंका अनेकांना होती. परंतु आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये जे काही निर्णय मधल्या काळात घेतले आणि जी परिस्थिती आपल्या राज्य सरकारने हाताळली, त्याचा परिणाम म्हणून या राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत केवळ भारतीय जनता पार्टीचे 72 नगराध्यक्ष आणि आपले मित्र पक्ष आणि सहकारी जोडून जवळपास 80-82च्या वर आपला हा आकडा गेलेला आहे.
पूर्वीची स्थिती आपली फार नगरपालिकेमध्ये चांगली नव्हती. राज्यामध्ये केवळ 8 नगरपालिकेचे आपले अध्यक्ष होते. 250 ते 300 वर आपले नगरसेवक नव्हते. परंतु केवळ कमळाच्या निशाणीवर 72 नगराध्यक्ष आणि जवळपास 1200 नगरसेवक या निवडणुकीमध्ये आपण यावेळेस निवडून आणू शकलो. परंतु नगरपालिकेच्या निवडणुका आपण यशस्वीपणाने जिंकल्या. पण या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला तोंड द्यायचं आहे. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की राज्य सरकारची 2 वर्षाची कारकीर्द आणि 2.5 वर्षाची केंद्राची कारकीर्द या दोन्हीच्या कामावर या देशातल्या जनतेने समाधान व्यक्त केलंय आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला हा कौल दिलेला आहे. 2 वर्षापूर्वी आपलं राज्य सरकार राज्यात आलं त्यावेळेस आपण काही आश्वासनं दिली होते. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आश्वासन होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आम्ही बांधू आणि इंदू मिलची जागा आम्ही या स्मारकासाठी देऊ. आणि आपण बघितलं असेल की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे स्वतः त्या स्मारकाच्या उद्घाटनाला आलेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक असणाऱ्या परवानग्या आपल्या राज्य सरकारने पाठपुरावा करून केंद्राकडून आणल्या आणि त्या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आम्ही अरबी समुद्रामध्ये बांधू अशा प्रकारचं आश्वासन काँग्रेसने सुद्धा दिलं होतं. परंतु त्यांच्या 15 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस हे आश्वासन पूर्ण करू शकलं नाही. ते महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सरकारने हे आश्वासन पूर्ण केलं आणि आपण बघितलं की या आश्वासनाची पूर्ती सुद्धा आपण केली आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी येऊन या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. कधी नाही एवढं जनसमर्थन या दोन्ही गोष्टीला आपल्याला मिळालेलं आहे. ओबीसीचं महामंडळ या राज्यामध्ये व्हावं अशा प्रकारची गेल्या अनेक ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय या राज्यामध्ये व्हावं अशा प्रकारची मागणी गेली अनेक वर्ष या राज्यामध्ये होती. काँग्रेसच्या 15 वर्षाच्या काळामध्ये ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या राज्यामध्ये ओबीसीसाठी एक स्वतंत्र मंत्रालय या ठिकाणी स्थापन केलं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या सरकारने या राज्यामध्ये केलेल्या आहेत. ग्रामीण भागासाठी सुद्धा जलयुक्त शिवारासारखी योजना असू द्या, पिण्याच्या पाण्यासाठी योजना असू द्या, स्मार्ट सिटीची योजना असू द्या, असे अनेक प्रश्न आपल्या सरकारने यशस्वीपणाने हाताळल्यामुळं आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सातत्याने यश मिळत आहे. आपण बघितलं असेल की आपलं सरकार आल्याच्या नंतर नांदेडमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, संभाजीनगरची निवडणूक झाली, अशा अनेक निवडणुका झाल्या. या साऱ्या निवडणुकीमध्ये आपण यश संपादन केलेलं आहे. आणि आता खरी परीक्षा आपली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आहे. राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे. 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काम केलं त्याहीपेक्षा जास्त कष्ट घेऊन, त्याहीपेक्षा जास्त मेहनत घेऊन या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही 1 नंबरचा पक्ष बनू अशा प्रकारचा संकल्प करून आपल्याला ठाण्यातून जायचं आहे. मित्र, या निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षी पातळीवर जे काही संघटनात्मक दृष्ट्या करायचं असेल ते वरच्या पातळीवर आम्ही करतो. विभागाच्या बैठका होतील, जिल्ह्याच्या बैठका होतील, परंतु प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये आपला कार्यकर्ता, आपला उमेदवार कसा जिंकल याकडं बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जसं यश या ठिकाणी प्राप्त केलं, त्याच पद्धतीचं यश हे आपले कार्यकर्ते जिल्हा परिषदेमध्ये आणतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. तेव्हा आजच्या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आगामी काळ हा निवडणुकीचा काळ आहे. या काळामध्ये आपण पक्षाला यश मिळवून द्यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.